प्रेरणा पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या चंद्रपूरच्या वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडे यांचे एक मनोगत. स्वातंत्र्य संग्राम सैनिक डॉक्टर सखाराम कुचिनकर बहुउद्देशीय संस्थेचा उद्घाटन समारंभ येत्या 28 तारखेला चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील जानाळा येथे दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला असून या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे यांच्या वतीने महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिला व तरुणींना महिला सन्मान व प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यातील प्रेरणा पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या चंद्रपूरच्या या वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडे यांचे एक मनोगत आमच्या सुवर्ण भारतच्या चंद्रपूर शहर प्रतिनिधी प्रियंका बेंद्रे यांनी जाणून घेतले आहे. सुवर्ण भारतमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत चंद्रपूरच्या वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडे. शिवानी ताई, आपणास नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे यांच्या संस्थेतर्फे येत्या 28 तारखेला प्रेरणा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्या पुरस्काराविषयी आपण काय सांगाल? मायाताई कोसरे ज्या आहेत त्यांनी मला गेल्या वर्षी कलाकुंज या ग्रुपसाठी माझी निवड केली होती. मला त्याचं संयोजिका बनवलं होतं आणि आता गेला 1 वर्षापासून त्यांनी माझ्या कामाची दखल घेतली आणि माझं काम आवडलं त्यांना. तर आता त्यांनी मला प्रेरणा पुरस्कार देण्यासाठी माझी नियुक्ती केली आणि मला त्याचा फार आनंदही आहे आणि मला त्याच्यामुळे आणखी प्रेरणा येत आहे. छान. आपण सहज सुचलं कलाकुंजच्या मुख्य संयोजिका आहात. आपल्याला कुठल्या कलेची आवड आहे? मला जसं की पेंटिंग झालं, रांगोळी झालं, या सगळ्या गोष्टी, स्केचिंग झालं, मला या सगळ्या गोष्टींची लहानपणापासून आवड आहे. पण माझे आई वडील जे आहेत प्रमोद झाडे आणि वनिता झाडे, तर यांनी मला या कलेसाठी प्रोत्साहन तर दिलेच, पण याच्यात शिक्षण घेण्यासाठी पण प्रोत्साहन दिले. म्हणून आज मी एक वास्तुविशारद पण आहे आणि माझं वास्तुविशारदचं जे शिक्षण आहे ते मी नागपूरला आयडियाज कॉलेजमधनं घेतलं आहे आणि याच्यासोबतच मला ही कला पण पुढे न्यायची बनली आहे. त्याचा मला खूप अभिमान पण आहे आणि आनंदही आहे. कलाकुंजच्या ज्या नवोदित तरुणी आहेत त्यांना तुम्ही काय मोलाचा संदेश द्याल? मी हेच सांगेल त्यांना की आपण आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे, आपण शिक्षण घ्यायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे आपल्याला ज्या कलेत आवड आहे, कला म्हणा किंवा तुम्हाला ज्याच्यात आवड आहे त्याच्यात तुम्ही शिक्षण घ्या, ती कला समोर न्या आणि फक्त घरकामात गुंतून राहू नका. बाहेर या, सोशल व्हा आणि आमच्यासारखे जसे ग्रुप आहेत आणि तुम्हाला प्रेरणा मिळत राहील. थँक्यू. सुवर्ण भारतसाठी चंद्रपूरवरून मी प्रियंका अमित बेंद्रे.